नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड हे जे मी पुस्तक लिहितोय ते स्टीफन हॉकिंगचा ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइमचा पुढचा भाग आहे. म्हणजे बेसिकली तो न्यूटनच्या आणि अल्बर्ट आइन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा पुढचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे मला की टाइम जो आहे, टाइम म्हणजे डेरिव्हेटिव्ह जे आपण हे काढतो त्या डेरिव्हेटिव्हचं फिजिक्स पॉइंट ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह जे आहेत ना, इट इज नॉट अ जस्ट टूल. डेरिव्हेटिव्ज म्हणजे या सगळ्या टाईम फंक्शन आहेत. टाईम फंक्शन म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईनच्या भाषेमध्ये जो टाईम लॅग होतो, टाईमला कर्व येतो, तो कर्व म्हणजे डेरिव्हेटिव्ज आहेत. तर या पुस्तकामध्ये मी हेच मांडलेलं आहे की इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह. बघा, डिफरन्शिएशन इज कन्सर्न विथ द टाइम आणि स्पेस. इंटिग्रेशन इज कन्सर्न विथ द स्पेस. हा माझ्या संशोधनाचा विषय आहे. काय डिफरन्शिएशन, एखादी गोष्ट डिफरन्शिएट होते म्हणजे काय की त्याच्यातून टाइम डिफरन्शिएट होतो. कळलं का नाही? त्यात काय डिफरन्शिएट होतो? टाइम डिफरन्शिएट होतो. नीट लक्षात ठेवा की डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. डिफरन्शिएशन इज द प्रोसेस विच इज कन्सर्न विथ द टाइम. स्पेसमधनं किंवा एरियामधनं, एरिया जो स्पेस आणि टाईमने बनलेला आहे, तर स्पेसमधनं टाईम अलग होतो, त्याला डिफरन्शिएशन बोलतात. आणि इंटिग्रेशन म्हणजे टाईम आणि स्पेस पुन्हा एकत्र येतात, त्याला आपण इंटिग्रेशन बोलतो. डिफरन्शिएशन होणं म्हणजेच रेक्टँगल्स क्रिएट होणं, हा जॉमेट्रिकल मिनिंग आहे. आणि इंटिग्रेशन होणं म्हणजेच परफेक्ट स्क्वेअर क्रिएट होणं. तर हे जे आहेत ना, हे डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशनला दिलेले एक नवीन आयाम आहे. तर याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मी पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्या. धन्यवाद. थँक्यू.